मी वंदना बोकील कुलकर्णी. आता आपण इथे पंडित सत्यशील देशपांडे यांचं सभाष्य गायन ऐकणार आहोत. गायक, संगीतज्ञ, संगीत रचनाकार आणि लेखक म्हणूनही आपण सत्यशीलजींना ओळखतो. प्रसिद्ध संगीतज्ञ कै वामनराव देशपांडे यांचे ते सुपुत्र. त्यामुळे घरंदाज गायकीचे संस्कार त्यांच्यावर घरातूनच झाले. पुढे 1972 म्हणजे वयाच्या 20तच पंडित कुमार गंधर्व यांच्याकडे राहून त्यांनी कुमारजींची सलग 3 वर्ष तालीम घेतली. फोर्ड फाउंडेशनच्या सहाय्यानं त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध गायकांचं गाणं ध्वनिमुद्रित करण्याचा उपक्रम सुरू केला. संवाद फाउंडेशन या त्यांच्या संस्थेतर्फे आजही हा उपक्रम चालू आहे. 5000 पेक्षा अधिक तासांचं ध्वनिमुद्रण सत्यशीलजींनी करून ठेवलेलं आहे आणि असंख्य बंदिशी नोटेशनसह त्यांच्याकडे जतन केलेले आहेत. संगीत परंपरेचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. साहित्य, विशेषतः संत साहित्याचा त्यांचा सखोल व्यासंग आहे. हिंदी, उर्दू आणि मराठी भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. संगीतावर त्यांनी मार्मिक लेखन केलेलं आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेलं त्यांचं गान गुणगान हे पुस्तक त्यांच्या सांगीतिक यात्रेचा रोचक लेखाजोखा मांडतं. या पुस्तकाला नुकताच राज्य शासनाचा पुरस्कारही लाभलेला आहे. आशा भोसले यांच्यासह गायलेल्या युगुल गीतांसाठी सत्यशीलजींना 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा कहन हा स्वरचित आणि पारंपरिक बंदिशींचा ध्वनिमुद्रित संग्रह प्रसिद्ध आहे. होमी भाभा फेलोशिप, कुमार गंधर्व फेलोशिप, तानसेन पुरस्कार, रझा फाउंडेशनचा पुरस्कार, वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार आणि यावर्षी नुकताच मिळालेला श्रीगमा पुरस्कार असे निवडक पुरस्कारांचा उल्लेख मी आत्ता केला. प्रात्यक्षिकासह भाष्य करणारे संगीतज्ञ म्हणून सत्यशीलजी ओळखले जातात. कुमारजींचा संगीत विचार आत्मसात करून सत्यशीलजींनी त्यांची स्वतःची अशी एक इडियम तयार केली आहे. आज त्याच्यासह त्यांनी इथे गायन सादर करावं अशी विनंती मी त्यांना करते. पंडितजी. त्यांचं स्वागत ग्रंथाली संपादक अरुण जोशी करतील. पंडितजींना आज तबलासाद करतायत रूपक खरवंडीकर. त्यांचं स्वागत ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप करतील. तानपुऱ्यावर आहेत निलेश धाकरस. त्यांचं स्वागत शिल्पा अग्निहोत्री करतील. तानपुरा आणि स्वरसाद करतायत पवनकुमार आडे. त्यांचं स्वागत धनश्री धारप करतील. आणि स्मित धारिया यांचं स्वागत शिल्पा अग्निहोत्री करतील. ऐकूयात पंडित सत्यशील देशपांडे यांचं सभाष्य गायन. नमस्कार. आज NCPमध्ये मराठीत बोलायला मिळत आहे मनसोक्त, याचा मला खूप आनंद झाला आहे. मागे पु ल देशपांड्यांच्या शताब्दीनिमित्त पुलंच्या संगीतविषयक लिखाणात नसलेलं संगीत कसं येतं असा माझा कार्यक्रम होता. तर यांच्या संयोजकांनी मला सारख्या नोट्स येत होते की हिंदीत बोला. आता पुलंचा ह्युमर हिंदीत सांगणं म्हणजे उडावसा अनुवाद कोकणीत करण्यासारखं कठीण आहे. तर एक मी करेक्शन करू इच्छितो, सुधारणा. म्हणजे माझ्या परिचयामध्ये की 3 वर्ष मी तालीम घेतली हे तर खरंच आहे, पण कुमारजी त्यांच्या बालपणापासून आमच्या घरी राहत असत. माझ्या वडिलांच्याकडे. वडील त्यांचे एका प्रकारचे गॉडफादर होते.
आणि त्यांच्या गॉडमदर होत्या अंजनीबाई मालपेकर. कारण गुरुच्याकडे विद्या मिळते पण प्रेम मिळतं तसं नाही. आणि वामनराव माझे वडील हे एका प्रकारचे सर्वांना प्रोत्साहन देणारे होते, प्रत्येकातलं उत्तम काढणारे होते. त्यांनी नेहमीच त्यांना, तर माझ्या बालपणापासूनही मला कुमारजींचा सहवास झाला. आणि मला त्यांचं वेगळेपण लहानपणापासून अशासाठी जाणवत गेलं की त्या काळी त्यांचे समकालीन आणि मला आदरणीय असलेले सर्व मोठे कलाकार आमच्याच घरी उतरत असत. कारण त्या मुंबई म्हणजे साऊथ मुंबई होती, देवधर स्कूल, तिथे सगळे गुणीजन एकमेकांना भेटायला म्हणून जात. एखाद्या खासाबाने नवीन बंदिश बांधली, त्याला वाटायचं देवधर स्कूल में जाएंगे, वहाँ पर और दूसरे मिलेंगे जिनको मैं सुना सकता हूँ. तर आणि हे सर्व लोक बाहेरगावून यायचे, ते राहायचे आमच्याकडे, कारण 1.5 किलोमीटरवर वाळकेश्वर रोडवर आमचं घर. तर असे खूप लोकांचे संस्कार झाले. तेव्हा माझे खरे हिरोवर्शिप होती माझी भीमसेनजींची. कारण ते माझ्याकरता घरी मुक्कामाला आले की रावळगाव टॉफीचा एक डबा घेऊन यायचे आणि चांदोबा आणायची आणि स्वतः मात्र बाबूराव अर्नाळकर वाचायचे. त्याच्यामुळे मी अगोदर बाबूराव अर्नाळकर वाचले की हे काय चोरून वाचतायत. तर अशा एक रूढ समजुती असतात. तर मी मनसोक्त गप्पा मारणारे लिहून आणलेला मेनू मी बाजूला ठेवतो. कुमारजी आहेत ना, केतकरजी, हां. तर कुमारजी म्हणायचे राग जी आहे ना स्वतःचे जे सांगतो ना, ते एक प्रकारची अनिर्वचनीय असते, संदिग्ध असते. रागाला काही विशिष्ट रस नसतो, याचा अर्थ कुठलाही रस असतो. जसं देवधर मास्तर म्हणायचे बंदिश एकाच तालात असते असं नाही. याचा खरा अर्थ असा होतो की समर्थ गायक ती कुठल्याही तालाप्रमाणे वाकवू शकतो. हां, पण समजुती असतात. आता दरबारी म्हणजे गंभीर. हां, आता हिंदी फिल्म्समध्ये सुद्धा साधारण गंभीर घटनांना काहीतरी कंडोलन्सेस द्यायला कोणीतरी चाललं आहे, तर तेव्हा दरबारीचे सूर वाजतात. त्यामुळे मी सुद्धा दरबारी, लहान होतो मी 8-10 वर्षाचा, अशा पहिले 2-3 हृदय आठवणी सांगतो. आणि नंतर मी एक राग कुमारजींचं जे म्हणणं होतं की एक बंदिश भीमपलासमध्ये असते पण सगळ्या भीमपलास एका बंदिशीत नसतो. कारण भारताच्या 2/3 भागात हे संगीत गायलं गेलं आहे. हां, तर त्याचं मी एक धावतं हे देईन, तोपर्यंत 40 मिनटं होऊनच जातील. आता माझा असा रियाज चालला होता, म्हणजे दरबारी गंभीर नाही असं नाही, तो गंभीर आहे पण गंभीरच आहे असं नाही. आता बघा, कारण ओठावर भीमसेनजींनी दिलेल्या रावळगाव टॉफीची चव रेंगाळत होती. असं मी दरबारीचं माझ्या मते गंभीर वातावरण निर्माण करत होतो. तर कुमारजी तिकडून आले, बाहेर होते ते म्हणाले तू चेहरा गंभीर केलास म्हणजे राग गंभीर होत नाही. मग नंतरच्या जवळ धनी सारे रानपुरा बडा करू रे ग माझ्या वडिलांना चिडून म्हणाले या दैवतावर थांबून या दैवताचे चर्वण करत या गायक लोकांनी आमच्या दरबारीचा अजगर करून टाकलाय. पडलाय आपला रवंत करत. हां, म्हणून त्या खुन्नसीमध्ये त्यांनी एक अशी बंदिश बांधली दरबारीची की त्याच्यात दैवतच नाही. हां, आणि ते शिकवाई लोकांना उद्देशून आहे जरा कधा कधी ना धन धा कतू कधे धन धा
ह्या दरबारात जय दरबार गुणीजन सो जन सो पूछो राग ताल को प्रमाण जय 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 दरबार. कसं चैतन्यमय दरबारी आहे. रोब भरे गाल रोब भरे गाल. सगळे मारे मिशांवर ताव देऊन गातात. रोब भरे गाल सभी ढोर येही नानन कछु दे प्रमाण. दुसरी बंदिश बघा दरबारीमधली. दरबारी त्यांचा कधी लढीवाळी असायचा, कधी खेळकरही. आता नैन सोनैन मिलाय रहोजी नैन सोनैन मिलाय रहोजी नैन सोनैन नैन सोनैन नैन सोनैन मिलाय रखो नैन सोनैन नैन सोनैन. माझे वडील बसले होते ऐकायला. ते म्हणाले एक रिषभचा नयन षडच्याकडे बघतोय. नैन सोनैन आणि नैन सोनैन नैन सोनैन. निषादाचा पण नयन षडच्याकडे बघतोय आणि ते असं दोन आखे चार होणार म्हणजे काय, दोघांचे चार होणार. नैन सोनैन मिलाय रहूं जी हो बलमा मोरा हो बलमा मोरा चाहत तुम्ही सोबालम वा नैन सोनैन. किती लढीवाळ आहे. बलमा मोरा बलमा मोरा चाहत तुम्ही सोबालम वा सोनैन मिलाय रहो सगरी रतिया रतिया सगरी रतिया 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 सगरी रतिया 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 सगरी रतिया. तू तो प्यारे सगरी रतिया तू तो प्यारे राही लोका हूँ सो तना के धाम मन रंग पिया कहत प्यारी हो बलमा मोरा हो बलमा मोरा चाहत तुम्ही जो दरबारीचा विषय निघालाच आहे. त्याने आम्हाला बंदिशी गोळा करण्याचा शौक लावला. त्या आपल्या पद्धतीनं सुधारण्याचा शौक लावला जो देवधरांनी त्यांना लावला होता. देवधरांनी बंदिशी कुमारजींच्या शब्दात म्हणजे रिपेअर करण्याचं काम खूप मोठं केलं. हां, तशी ही थोडीशी मी रिपेअर केलेली बंदिश आहे. या बंदिशीची खासियत अशी आहे, आज कदाचित सुरेशजी समोर बसल्यामुळे मला आठवली की याच्यात दुसऱ्या मात्र्यावरून प्रत्येक ओळ उठते.
कत्यन धा कधी धेन धा कधी. याच्यामध्ये मी एक जॅजची क्वालिटी आणण्याचा प्रयत्न केला आणि तो कुमारजींना अतिशय आवडला होता. धात्र कतूना कत्यन धात्र कधीना एक देम देम तनन तन दे रे ना तनन दे रे ना देम देम तनन तन दे रे ना तनन दे रे ना तदेम देम तदेम देम देम तनन तदेम देम तनना ना नदर ना देम तदेम देम तदेम 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 देम तनन तनन दे रे ना तनन दे रे ना दे रे ना तदा रे दानी तदानी तनन दानी 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 देम देम तनन तनन दे रे ना तनन दे रे ना दे रे ना तदा रे दानी तदानी तनन दानी दानी दान देम देम तनन तनन दे रे ना तनन दे रे ना तनन दे रे ना देम देम तनन तनन दे रे ना तनन दे रे ना देम देम तनन तनन दे रे देम देम तनन तनन दे रे ना देम दरा रे दानी ददा देम दरा दरा दानी तदानी देम तदा रे दानी तदानी देम तदा रे दानी तदानी देर देर दादा रे दादा रे दानी तदा रे दानी दादे दानी धा गिड़ नग दुम गिड़ नग देता गिड़ गद गदी गद धा गद गद धा गदी गद धा देम देम तनन तन दे रे ना एकाच गोष्टीत अटकू नका. हा गुरुपदेश मला वयाच्या 11व्या वर्षापासून ते कुमारजींच्या ते आपल्याला सोडून गेले तोपासून येणं केनं प्रकारे मिळत गेला. आता मी लहान होतो 10-11 वर्षाचा आणि तेव्हा मी 4-8 राग गात असे. आत्ता मला एक हे पाठवलं चिटोरं सापडलं देवधर स्कूलची विष्णू दिगंबर जयंती. त्याच्यामध्ये मी बाल कलाकार सत्यशील देशपांडे, मग प्रसाद सावकार आणि मग गणपतराव देवास्कर, त्याच्यात मी सगळं गायलं होतं. अश्विनी बरोबर योग्य वेळी आली. तर मी केसरबेनचं गाणं प्रथम ऐकलं CJ हॉलमध्ये ना, आणि त्यांचा अप्रतिम काय त्यांचा असर होता तो माझ्या डोक्यातून जाईच ना. बरं ते राजन मारे रे गाय जय 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 मोतिया
बरा आता केसरीबाई गाताना बरं काय होतं तिथे, मी असं मांडीवर स्टेजला असं हात टेकून बसलो होतो आणि मला गाणं समजते कारण मला समबिम देता येत होती. असा माझाही छोटासा मिनी परफॉर्मन्स खाली चालला होता. त्याचं केसरीबाईंना असा त्रास झाला की त्याने एक असा हात वर केलं. त्यामुळे कोणाचा मुलगा आहे हा, तर लोक म्हणाले वामनरावांचा. तर सुदैवाने त्यांना वाटलं वामनराव सडोलीकरांचा. ते म्हणाले याला पहिले शिस्त लावा आणि तालीम द्या. आता मला वामनराव सडोलीकरांची तालीम मिळणार म्हणून मी इतका घाबरलो की मी 2 महिने गाणं शास्त्रीय संगीत शिकण्यामध्ये श्याम गुप्तांच्याकडचं तेही बंद केलं. पण ते त्यांचं केसरीबाईंचं बरं का असं त्यांचं स्वरांवर प्रभुत्व होतं. धा तेन तेन ता तर ते डोळे वटरून अशा गात होत्या. ते डोळे कोणाकडे वटरून बघत होत्या तर कमल तांबे, कौशल्याताई मंजेश्वर, किशोरीताई या सगळ्या बसल्या होत्या. आणि नंतर त्यांनी त्या बैठकीत बसून वामनरावांना प्रश्न विचारला की वामनराव आज ऐकून उद्या रेडिओवर गाऊ नका, म्हणजे कहीं पे निगाहे कहीं पे निशाना असा तो प्रसंग मला आठवतोय. तर त्या केसरीबाईंच्या स्वरांचा असर माझ्यावर असं झाला की मला वाटलं गौरी हा डोळे वटारून गाण्याचा राग असतो म्हणून माझं आपलं चालू होतं. तर कुमारजी घरी आले 2-4 महिन्यांनी. मग ते म्हणाले तुझं काय चाललंय? ते म्हणलं हा गौरी आहे असा काय? ते म्हणले नाही. मग काही वर्षांनी त्याने विचारलं की म्हणजे वेगळ्या प्रकारचा गौरी गाता येतो किंवा गायचा असतो हे याची गरजच केसरीबाईंच्या प्रभावी गायनाने ठेवली नव्हती शिल्लक. अशा प्रसंगी मग कुमारजीनं म्हटलं, कुमारजी राजन आहे, आता ही मला राजना आहे ही कुमारजींनी शिकवलेली आहे आणि आत्ता तो ख्याल घ्यायचा वेळ नाही आहे. तर मी कुमारजीनं म्हटलं मग कसं? तर ते म्हणले अरे गौरी हा नुसतं डोळे वटरण्याचा नसतो, तो कोणाच्या अंगावर मोरपीस फिरवण्याकरता सुद्धा वापरता येतो. तर कसं, तर कुमारजींचीच गौरीमधली बंदिश आहे. म्हणजे प्लुरल एक्झिस्टन्स ऑफ राग, म्हणजे रागाची एकरसता त्यांना मान्य नव्हते. रागाला विशिष्ट रस असतो हे त्यांना रागाला रस असतो हे त्यांना मान्यच नव्हतं. पण असलाच तर तो एकच नसतो. म्हणून बघा, घुंगट खोलो नाजी लागू पैया, घुंगट खोलो नाजी लागू पैया, घुंगट खोलो नाजी लागू पैया, घुंगट खोलो नाजी लागू पैया. अगदी कसं त्या घुंगडातल्या आतला संकोच आणि लज्जा दिसते मला, तो कसा निशात पडलाय. घुंगट खोलो नाजी लागू पैया, देखत हसरिया साबासा की ना मिला, घुंगट खोलो नाजी लागो पैया, देखत हसरिया साबासा की ना मिला, घुंगट खोलो नाजी.
अरे हट जाओ मूरख जाय बैया मोरे हट जाओ. असं मध्येच त्यांच्यामध्ये फैयाज खानचं त्याची भूतगे माये यायचं. हट जाओ मूरख जाय बैया मोरे बरजोरी शरम लगा घूंघट खोलो माझी. असे कुमारजींचा हा गुरुपदेश लहानपणापासून भेटत गेला. एक आठवण सांगतो, विवाद्य आहे, कोणाला त्यांचं म्हणणं मान्य असो नसो, मला ती सर्वच त्यांचं काही मला एनिवे माझी पण मग ग्रंथालयाला एक माझी 6 व्याख्यान आता जोपर्यंत मी गाता बोलताय तोपर्यंत करून ठेवायला हरकत नाही. एक माझे प्रेमी लोक आहेत, एक गाणंप्रेमी आहेत, तर ते काय करतात, त्यांना गाणं शिकण्याची फार इच्छा असते. तर म्हटलं मग तुम्ही सुरू का करत नाही. ते मला अमुक माणसाकडे शिकायचं होतं, पण तो त्याला 80 वर्षाची व्हायला अजूनही 4 वर्ष आहेत. मग म्हटलं मला तर 10 वर्ष आहेत, कारण ते गुरु मॅचवर असल्याशिवाय शिकायला जात नाहीत. तर तसं करू नका, माझं करायला हरकत नाही. तर आमचे वडील रेडिओवर गाणं असलं की फार फॉर्ममध्ये यायचे. ते चार्ट अकाउंटंट होते मोठे. मग मोगोबाई याच्या मग तालीम सुरू व्हायची. आणि त्यांची एक सौंदर्य दृष्टी गोविंदराव टेंबेने त्यांना दिलेली होती असं ते म्हणत. तर ते तो सगला बना बना डो बार सै बेदना मारी कौन जाने देओ दरस अपनो प्यारे असं नंतर चाललं होतं. कुमारजी बाहेरच्या हॉलमध्ये बसले होते. ते म्हणले वामनराव त्या गंधर्वाला का घराबाहेर काढला तुम्ही. मग त्यांची आमचे रिलेशन म्हणजे वडिलांना काय त्यांचं बोलणं, त्यांची अस्मिता वगैरे दुखावली जायची नाही. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. तर ते म्हणलं बाहेर काढला का, मग आता त्याला हात कसा घ्यायचा. तर कुमारजी म्हणाले असं आहे की लहान मुलांची लग्न व्हायची. धोंडू बारे सय्या म्हणजे काय, हेमा मालिनी धर्मेंद्राला शोधत नाहीये, लहानगा सय्या हरवलाय. हां, म्हणून ते बारे असं म्हणाल तर गंधारची तीट किंवा गालबोट लावायची, ज्याला हिंदीत फार सुंदर शब्द आहे दिठावना. त्याच्यामुळे तो राग भ्रष्ट होतो असं वाटतं, पण तिरोभाव एक प्रकारचा होतो आणि रागाचं सौंदर्य आणि वृद्धिंगत होतं. तो सा का ला बना बना डो बारे. ते म्हणायचे साधनी सागदा पग. ही फ्रेज माझ्या बालपणी होती. आग्रेवाले गायचे, ग्वाल्हेरवाले गायचे, नंतर ही लुप्त झाली. आणि नंद फक्त नंतर मग फार डिसजॉइंटेड वाटायला लागलं. म्हणून ते मधल्या काळात जी पारंपरिक चीज आहे ते बदलून म्हणायचे. मग मला म्हणाले की दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याचं इंटिरियर डेकोरेशन आपण बदलणं बरोबर नाही. म्हणून त्यांनी मग पण ती म्हणून दाखवतो
आज हूँ नया ये शाम आज हूँ पारंपरिक आए शाम बहुत दिन बीते आज हूँ नया. कुमारजींनी पहिला फरक केला. फरक म्हणजे ते म्हणायचे मी लुप्त झालेल्या गोष्टी नव्याने आणतो. जशी यांनी वाजवली कामोदमधली चीज ती जशी भातखंड्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे मी गायली की लोक म्हणतात मी काहीतरी नवीन केलं. आता बघा आज हूँ नया ये शाम आज हूँ नया ये शाम. आता याच्यामुळे विस्तार करायला एक मकाम अलग से पैदा हो गया. शाम 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 आज हूँ नया ये शाम बहुत दिन बीते आज हूँ नया ये शाम पलक नगरमुहारू और मगझारू जो आए धाम आज हूँ नया अशा कुमारजींच्या गमती होता. म्हणजे प्लुरॅलिटी ऑफ राग हे ते सांगायचे. मग ती प्रसिद्धीची जाती मी गात नाही. एक भिंपलाची काही त्यांच्या छटा त्यांच्याकडून मिळालेल्या. कारण त्यांचं हे म्हणणं होतं की एक बंदिश एका रागात असते पण सगळा राग तो एकाच बंदिशीत असत नाही. कारण भारताच्या 2/3 भागात हे संगीत गायलं गेलेलं आहे. त्या सर्व ठिकाणचे कलाकार मी ऐकले आहेत. माणसाची लय तिकडच्या हवामुळे भौगोलिक परिस्थितीमुळे सांस्कृतिक परिस्थितीमुळे सामाजिक स्थितीमुळे बदलते विचार वेगळे होतात. म्हणून आमच्या संगीतात कहावत आहे कुमारजी गाना पंजाब में जवान था ग्वालियर में बूढ़ा हो गया महाराष्ट्र में हड्डी पसली रह गई. जवानी म्हणजे काय की रागाच्या सूक्ष्मतेचा विचार न करता अनिर्बंध गाळेबाजी. जर परिपक्व मॅच्युरिटी संयमाने गायलं म्हणजे ते पंजाबची लोक बुडा म्हणायचे. आणि आपल्याकडे भातखंडे पलुसकर आणि आचरेकर सारखे वैयाकरणी होऊन गेले म्हणून आपण हड्डी पसली. त्यांनी जे बदल केले ते जुनं व्याकरण त्यांना माहीत होतं. आता आणि एक प्रकारची सूरजजी समोर बसलेत एक प्रकारची माळवी त्याला आता म्हणायला पाहिजे अशा प्रकारची एक धून उगम लिल्ट त्यांनी बंदिश खुलवण्यात वापरली. आणि मी हा लेख मला वाटतं बऱ्याच लोकांनी वाचले लोकसत्तामध्ये वाटलाय काय ते. तर ते असं म्हणतात ते की प्रत्येक वेळेला त्या जे अष्टांगापैकी जी अंग तुम्ही गाता ती मोठा ख्याल घेऊन त्याला चिकटवलीच पाहिजे. जसं पंजाबी हॉटेलमध्ये तुम्ही कारलं मागवा किंवा भेंडी ते एकाच ग्रेव्हीत घालून देतात तसं त्या अष्टांगाच्या मुशीतच ते टाकले पाहिजे असं नाही. नुसत्या बंदिशीत जेवढा राग आहे तेवढा तुम्हाला एक धुनोगम पद्धतीनं त्याची काही उदाहरणं आपसात येतील. म्हणजे तेवढी मला जमलं का नाही आपल्याला लक्षात येईल. बिंबराचे स्वर आहेत. परंपरागत भीमप्रस्थ शिकलेच होते पण त्यांच्या पोतणीमध्ये म्हणण्यापेक्षा नेणिवेमध्ये प्यारा लागू मने बोले
रे प्यारा लागू म्हणे. ही लोकधून पण होती. कुण रे बनायो पेचारो थारो प्यारा लागू म्हणे. किती चढात गंधार आहे. किंवा हो नखेराळा नखेराळा देवरिया छंद गारी भोजा दात दाग देवर पाणी गई का करियो इनेरा मोरा हो घेरा देवरिया म्हणूनच ईस जगातीन ईस जग में जग में हे म्हणतोय मी तसं तर माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं हे तुम्ही कुठून घेतलंय कुठून करतं. ते म्हणले जुने ग्वाल्हेरचे लोक करायचे आणि खास करून इंदोरचे ध्रुपदी केशवराव आपटे करायचे आणि राजाबाई पूजवाले करायचे. उतरण्याची पद्धत आहे. संभू चलो दे 25 मिनिटं झाली ना. ओके. आयो रंग पाग आयो रंग
रसिया मेरू मन रसिया रे रंग सब रंग दो ले धूम मचायो तुम बिना फिर से वही बात आ गई। तेरे नातना दानो दादा रे रानी तारे दानी दानी तदा दानी तारे दानी दानी देर देर देरे ना देरे देरे ना दारा 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 दे देरे ना ना दे देरे ना तना 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 तारे तना दा ना ना तना तना तारे करारे नानी तना 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 ताने दारे ना तना देर 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 देरे ना देर ना देर ना देर तन तन त तन तन त दारा दे दारा दे दारा दे तन देरे ना तना कत्तिंदा कदीना। माझी भूमिका की थोडंसं मी गोळा केलंय, जे काही गोळा केलंय ते आत्ता थोडं थोडं कळायला लागलंय, कारण काही चेहऱ्यावरून मी नम्र वाटत नाही, पण माझी नम्र भूमिका या बंदिशीमध्ये मी मांडली। कन कन सुरताल कन कन सुरताल कन कन सुरताल लिया कन कन सुरताल जगा गन सुरताल लिया कन कन सुरताल रवर समय कन कन सुरताल चून चून रूप गुण बहु चून चून रूप गुण बहु लेत पहिचान काना काना गो सुताल मिल चून चून रूप गुण बहु लेत पहिचान काना कान सुरताल दिया कन कन सुरताल
सुरताल पर भेद कछु जानु जानु न जानु पर भेद कछु जानु सबद की लागी है सबद की लागी है धुन धरत राग रूप धुन धरत राग रूप लेत सुर जान कन कन सुरता लेत सुर जानवर श्लेष है कि सुर कड़क नहीं आणि जान नहीं पाता उसे और अगर जान गया तो जान ही लेता है वो गाओ न जानो पर भेद कछु जानो सबद की लागी है धुन धरत राग रूप लेत सुर जान लेत सुर जान गान गान सुर ताल गन गन सुर ताल लिया गन गन सुर ताल हे सगळं यातलं पुढच्या आता कार्यक्रमात ग्रंथाली करेल तेव्हा. या मैफिलीनंतर आपण सगळेच जण शब्दातीत अशा स्वरांमध्ये न्हावून निघालेलो आहोत. पंडितजी, मी आपल्याला विनंती करते, कृपया आपण व्यासपीठावरच थांबावं. यानंतर आपण लगेचच पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे वळणार आहोत. मी आमंत्रित करते विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांना. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. प्रतिभावंत तबलावादक आणि संगीतज्ञ पंडित सुरेश तळवलकर यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. पंडित कुमारजींचा सांगीतिक वारसा पुढे घेऊन जाणारे भुवनेशजी कोमकली, पंडित सत्यशील देशपांडे, पुस्तकाचे संपादक अतुल देऊळगावकर,